तर गुड मॉर्निंग भावानो. आज आहे आपला 5वा दिवस कलकत्त्यात. सकाळी सकाळी उठलोय, आंघोळ बिंघोळ केली, मस्त चहा प्यायला आलोय. चहा पिऊ मस्त असा. चहा घेऊन मग भरायचं सेटिंग लाव. आज तर भरून निघलं पाहिजे तर लग्नाला पोचते ना, तर बोंबवलं लगेच असं होणार आहे सगळं. बघू कसं होतंय. चहा शेटने चहा घेतला बघा. असा चहा भेटतो बघा इकडं. कसा आहे? मतलब अभी सरकार अभी क्या होगा तब पुलिस वाले के ऊपर हुक्म आएगा भाई इतना पैसा चाहिए. हाँ गलत ना सही बोल रहा हूँ. 6 दिवस भावानं कलकत्त्यात, अजून काय गाडी भरली नाही बघा. सगळं नियोजन चाललंय जेवणाचं. दुपारची वेळ आहे, जेवण करूया. अंड्याची भाजी बनवली, रात्रीच्या चपात्या होत्या थोड्या, आणि मस्त असा आता दणका लाव. जेवण करून घेऊ. भूक तर लागले. इथं काय होतंय माहिती का, पोटच भरते ऑटोमॅटिक पाणी पिऊन पिऊन, एवढी गरमी आहे. तर चल जेवण करू, आणि आज काय लागतंय का बघू. लग्नाला काय आता पोचू शकत नाही असं मला वाटतंय. बघू आता कसं होईल तसं. जैसा चाहे का वैसा होएगा. भावने या जेवायला हे बघू शकता, अंड्याची भाजी मस्तपैकी लावलाय रट्टा. जेवण करून ऑफिसला जाऊन पुढं. आज काय ना काय जुगाड लावायचं, रोज असं म्हणतोय पण काय होईनाच. बघू आज कसं होतंय. जेवण उरकलंय आणि चाललोय ऑफिसकडं. जाऊन आता जुगाड लागतंय का नाही, तुम्हीच काहीतरी ताकद लावा तिकडून, तेव्हा गाडी भरल आपली. याला कुरिअर पण मला करायचंय, होतंय का नाही कुरिअर काय माहिती. कुरिअर पण करून टाक. चला बघू पहिलं काय होतंय. मला जुगाड लाव, भले निघायचं इथनं. आज निघलंच पाहिजे काय पण करू. भाऊ एवढी कधी आपली गाडी थांबत नाही कलकत्त्यात. या इलेक्शनमुळे राव एवढा त्रास व्हायला लागलाय ना, काय सांगू तुम्हाला. लय वैताग आलाय राव. विषय असा आहे, इलेक्शन झालंय पण इथं आता झालाय दंगा चालू, आणि इथला दंगा इलेक्शनचा आगा गा 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 लय डेंजर असते इकडलं. कधी पण काय पण होतं. मागच्या वेळी 51 का 52 खून झालेले, असली दंगल होती एकदम बेकार. त्यामुळं इथं थांबणं योग्य नाही. त्यामुळं फटाकचे भाडा उडकतंय. आणि महत्वाचं मला लग्नाला पोचायचंय. जवळजवळ आज बघा आज 5वा दिवस आहे मला इथं. 6वा दिवस असेल खाली गेलेलं तिथलं. एक दिवस म्हणजे 6 दिवस झालं मी इथे. पहिल्यांदा थांबली. एवढी गाडी थांबत नाही. 1-2 दुसऱ्या दिवशी निघून जाते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आणि त्यात भरायला खाली करायला नवीन ट्रे असल्यामुळे लपडा राहतो जरा असा. त्यात दिवस तुटतात. बाहेर तर आपण बाहेरच खाली केलेली, त्यामुळे काय विषय नव्हता. पण भरायला नो एंट्री लागते. आता 11 वाजता आतमध्ये घुसू शकतो कलकत्त्यामध्ये एंट्रीला. ही एंट्रीचं सिस्टीम बंद होईल लवकरात लवकर. हे बीजेपी सरकार आलंय, जरा चेंज झालंय सरकार. कुठलं का असं ना, पण चेंज झालं पाहिजे हे महत्वाचं होतं. आणि झालं चेंज, कारण लई ताप दिलं या लोकांनी. तर असा विषय झाला. आता इथं आलाय पाऊस जोरदार. असला पाऊस आला का नाही भावानं, काय विचारू नका. गाडीत आलोय दिवसभर, काय माल नाही. आपलं एक ठिकाणी लागलंय जुगाड. तर बघूया आता कसं होतंय काय होतंय. जायचं आपल्याला भरायला. इथून 21-22 किलोमीटर सुपीमध्येच आज जायचं भरायला. बघू आता कसं नियोजन होतंय. अजून काय म्हणजे लोकेशन वगैरे आलंय सगळं. तर गाडी बाहेर काढून म्हणजे तोंडावर काढून ठेवतो पार्किंगला, म्हणजे संध्याकाळी रात्रीच निघून जाऊ आपण. आणि तिथं कंपनीच्या तिथं आत घेणार नाही. तो बोला मी सकाळी घेणार. तोपर्यंत लपडे चालू आहेत, त्यामुळे कुठं रस्त्याला लावू शकत नाही गाडी. असेल जागा तिथं तर व्यवस्थित लावू, आणि सकाळी मग आतमध्ये घालू. तर जाणार आहे भरायला. आपल्याला भेटली ऑर्डर मुंबईची. पण आता मला लग्नाला पोचतो की नाही हे मी टेन्शनमध्ये आहे. आणि निघलो तरी टापटॉप जाणार आहे. व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला भेटणार नाही, काय नाही. बघू कसं होते भावानं. तर पाऊस आल्यामुळे जरा गारवा झालाय. जेवण काय केलेलंच आहे दुपारी, तेच दाबायचं आता. भांडी घासून सगळं कॅरेटमध्ये टाकून ठेवायचं, आणि विषय मिटवून टाकायचा. विषय संपतोय. बाय बाय करतोय कलकत्त्याला फायनली आपण. अजून भरलेली नाही, त्यामुळं सांगता येत नाही काय. इथलं काय भरोसा नाही. तर चला संध्याकाळी जायचं आहे भरायला. बघू किती वाजता जेवण वगैरे करू. आता सगळं सामान ठेवू आणि मग निघू संध्याकाळी. गाडी साईडला काढून ठेवतो. पाऊस असला खतरनाक झालाय का नाही, बघा कसला पाऊस झालाय. सगळं पार्किंगमध्ये डबक्यात पाणी झालंय. आला आपल्याला गाडी घेतली पाहिजे. मागे ही गाडी लागलेली मला माहितीच नाही. कार निघली तर आपली निघते. कार निघली, कारच्या जागेवर लावतो, कारण जायचं भरायला. त्यामुळं की आपले धन्नू. तर चला बघू आता कसं होते. पहिले जेवण करू, गाडी इथं लावली म्हणजे संध्याकाळी निघायला कल्टी माराय बरं. मला भरायला जायचं आहे जरा थोड्या वेळानं. तोपर्यंत जेवणाचं काम उरकलं. मस्तपैकी पोळ्या ऑमलेट भाजले. दुपारचा भात आहे, भाजी अंड्याची मस्तपैकी. आता दणका लावू. करेला राहिलेला कालचा खराब झाला, आणि दुपारी खायचं लक्षातच नाही आमच्या कारलं राहिलेलं.
तर चला मस्त असं जेवण करू. बघू शकता ऑमलेट कसं झालंय आणि भात आणि भाजी खाऊन जाऊ घराला. चला जेवण करू. भावण जेवण उरकलंय मस्तपैकी आणि आता भरायला आपल्याला जायचं आहे. 11 वाजता नो एंट्री खुलत्या, पण माझं म्हणणं आहे की 3 वाजता उठून जाऊ, म्हणजे जातो आरामात. इथे 1 तासाचा रोड आहे, 3 वाजता उठून जातो. आता वाजले 11, मस्तपैकी पडी मारू, 3-3:30 वाजता उठून कल्टी मारू. चलो सोते. तर गुड मॉर्निंग भावानं, 3 वाजलेत बरोबर आणि चला आता आपण निघालो सिटीत भरायला जाऊ आणि तासाभरात पोचू तिथं. 3:30-4 वाजतील पोचायला. पोचू आणि मग तिथंच थांबू. सकाळी किती वाजता येतो काय माहिती, तो आतमध्ये घेईल मग. आणि गाडी लावायचं पहिलं बघू, नाही तर कुठं पण गाडी लावून चालणार नाही. पण सकाळ नो एंट्री चालू झाली मी लपडा, त्यामुळं तिथंच लावू जवळ कंपनीच्या गेटच्या तिथं. तर चला निघूया. पार्किंगमध्ये उठले आपण, आता मारू कल्टी. तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चलो निकलते है कलकत्ता सिटी की ओर. पाऊस झाल्यामुळे सगळा चिखल झालाय. तर चला वर जाम लागले वाटर. इथून लेफ्ट मारून सिटीत जायला बहुतेक जाम आहे. वर बघू शकता गाड्या थांबल्या बघा, जाम लागले दिल्ली रोडला. त्याला आपण खालनं लेफ्ट मारून थोडं पुलापाशी निघू डायरेक्ट. नो एंट्रीच्या गाड्या भावून सगळ्या मोठ्याने गेल्या सिटीमध्ये. बघू शकता आपण दांडलुबोले रोडला आहे. आणि महत्वाचं इकडं सिटीत येताना ना मॅप लावून येत जाऊ नका. लपडा होतो काय ना काय, नो एंट्रीत गोष्ट काय गोष्ट. इकडेच पोलीसवाल्यांचं कसं आहे, ती म्हणतील तिकडेच नो एंट्री. पैसे दिले की नो एंट्री नाही, पैसे द्यायच्या आधी नो एंट्री आहे सगळी, असा विषय आहे. तर चला जाऊ पुढं. पुढं जाऊन आपल्याला राईड घ्यायचं सिग्नलवर. तर आता पोलीसवाले इलेक्शनपासून जरा कमी झालेत बरं का रस्त्यावर, नाही तर दुनियेचे असते ते राहून. कलकत्त्यात कुठनं पण घुसा, त्या हे तुम्हाला ब्रिज लागणारच, मोठा हावड्यासारखा ब्रिज आहे. त्याचं नाव मला माहीत नाही. सेतू लागतील हे मोठं, ते डायरेक्ट असं समुद्र आहे इकडं. आणि हे बघा हा मोठा नदीचा ब्रिज क्रॉस केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, खाडीचा ब्रिज. अय अय बाबा, इकडची गाडीवाली लय रॅस चालते ना. तर पलीकडचा बघू शकता ब्रिज तुम्ही. मला वाटतं बंद आहे जायला. खालचा जुन्या रोड PWDचा रोड आहे, तो टोल फ्री आहे आणि हा टोलवाला रोड आहे. तिकडून मला वाटतं त्या ब्रिजच्या रेल्वेच्या फटकाला बसत नाही गाडी. चला पुढे जाऊन राईड घ्यायचा आपल्याला. मॅप लावलाय मी मोबाईलवर, याचा नाही तर लफडा व्हायचा. सिटीत भावानं सगळीकडे मिलिटरी लावल्या, अजून पण दंगा होतोय. त्यामुळं मला वाटतं 2 महिने मिलिटरी सत्ता स्थापन होतोवर तर हालत नाही इकडं, सगळा दंगाच आहे. चला आता आपल्या इथून 5 किलोमीटर जायचं पुढून राईड घ्यायला. मी आपलं दाखवतो. तो पहिले रोड देखना पडेगा ना, तो फस जाएंगे. हा पहिला चक्कर लागला त्या दिवसासारखा कांड व्हायचा काय ते. भावण्या रस्त्यावर ती पहिली ट्रम का काय त्याला म्हणायचं, ट्रेन धावायची बघा. अजून आहे कलकत्त्यात ते ट्रेन सारखं, मुंबईत होतं तसं. मग कलकत्त्यात अजून चालू होतं, मला वाटतं आत्ता बंद झालंय. सगळ्या रस्त्याने रेल्वेचे ट्रॅक बनवले आहेत असे, त्या रस्त्यानं चालायची सगळी ट्रेन. ऐकण्या खतरनाक उजाडलं राहू असतं सगळं. हा पलीकडे लेफ्ट साईडला कॅनॉल आहे ना, हा रोड आहे. कलकत्त्याला असंच भ्याव वाटतं बघा. ब्रिज लागला आणि कुठं बसताना गाडी तर पुढं होऊन जातं. मी विचारलं बाबा, बघितलं आणि मोठ्या गाड्या जात्या का विचारलं रिक्षावाल्याला, तिथं काय खरं सांगत पण नाही. ट्रेन चालले बघा वरनं, ट्रेनचा ट्रॅक आहे दोन्ही मोठा. पुढं आपल्याला लेप घ्यायचा बहुतेक. घाण आहे राव सगळी. चला थोडं राहिले 1 किलोमीटर, पोचूया. ट्रॅफिक भावाने एवढं होतं रस्त्याला, उजडलं इथे असतो. वाजलेत बरोबर 5 वाजता. इथं लवकर उजडतं. इथं कुठेतरी राईटला आपल्याला राईट घ्यायचं समोर ना. वेअरहाऊस आहेत छोटे.
बघू आता कुठं कंपनी आहे. आले जवळ 500 मीटर राहिले. भावना पोचलो इथं कंपनी पाहिजे. कंपनी काय मला अजून सापडली नाही, कारण बारकड कंपनी आहे, फायनान्स ऑफिस असल्यासारखं आहे. बेलस्टार काहीतरी असं मायक्रोसॉफ्ट कंपनी, मायक्रो फायनान्स कंपनी, म्हणजे ते बारक्या गल्लीत दाखवते. बोललो आता निवांत बघू फोन करून कुठे ना तर घुसायचं कुठं तरी लपडा व्हायचं. त्यामुळे साईडला घेतले, पार्किंग पण भेटले साईडला. तर इकडे काही नो एंट्रीचा झमेला नाही. मग मला वाटतं 9:30-10 वाजता, 9:15 वाजता फोन लावू त्याला. नंबर पण आहे. आत्ता काय लावणं चुकीचं आहे, 5 वाजले उजडले. पडी मारतो आता, बघू 9 वाजता उठून त्याला फोन करू. तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री येऊन झोपलेलो आपण इथं कंपनीपाशी. कंपनी आहे बोळखंडात पलीकडं. मला लोकेशन पाठवलेलं ते म्हणजे वेगळंच पाठवलेलं, आणि म्हणून मी गाडी साईडला लावली, कारण ती कंपनी म्हणजे हे होतं, फायनान्स ऑफिस होतं छोटंसं एक, त्याचं लोकेशन मला पाठवलं होतं. ॲक्च्युली ॲड्रेस मला आत्ता आला. ती कंपनी ह्या बोळात तिथं आत. तो बोला तिथं बाहेरच थांब. मग इथंच लावलेली साईडला, तिथं नाक्यावर लावलेली. तिथे लोकल गाड्या आल्यानंतर त्यांनी सकाळी सकाळी झोपमोड केली. मग थोडं आणून लावली. इथं दुसरी कंपनी आहे, पण इकडं एवढा पाऊस आलाय ना, अगा लई बेकार हो का, बघू शकता असला बेकार पाऊस आहे. काय करता, चला आता बघू. बोलवलं की जाऊ आणि लोडिंग करून घेऊ. भाऊन ही बॉक्स आपल्याला भरायचे आहेत बहुतेक. बघू आता कसं आहे, ते कंपनीत आहे आपण. भाऊन कंपनीत आलो मटेरियल वगैरे बघून. छोटी छोटी बॉक्स आहेत. तर चला त्याने बोलवलंय भरायला. आता जाऊ टाकू गल्लीत रिवर्स गाडी आणि भरून घेऊ. 21 बॉक्स काहीतरी आहेत. चला बघू, 22-23 किलोचा एक बॉक्स आहे. तर चला भरून घेऊ फटाफट आणि निघून जाऊ, कारण आपल्याला टाइमपास करायला लागण्याला पोचायचं 10 तारखेला. त्या हिशोबाने पाहून तिथनं पुढनं गल्ली एक आहे, तिथनं लेप घ्यायचा आपल्याला. लेप घेऊन भरू. मंदिर आहे इथं महादेवाचं, जय श्री महाकाल. 21 बॉक्स आहे ती छोटी छोटी, 20-22 किलोचं बॉक्स आहे. तर झाली भरून गाडी, एवढाच माल आहे. चला ओके. आणि छोटीशी गल्ली होती, आता घातली होती. झाली गाडी लोड. 21 बॉक्स 300-400 किलो माल असेल. आता भोंगा फाईट निघायचा. नो एंट्री कितीला खुलती, 1,12,000 मला बी ऍक्च्युली आयडिया नाही. विचारतो लोकल गाडीवाल्यांना, मग कल्टी मारतो. ज्योतिबाचं नाव घेऊन करू सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, जय श्री महाकाला. निघूया, अडचणी काही यायला नको. जय श्री महाकाल. चलो निकलते हैं सिटी से. बंगालची बस, रातराणी कलकत्त्यातली. कसे दिवसा चालते, रातराणी नव. तशात बस आहेत अशा बंगालच्या बस, आणि पिवळ्या टॅक्सी असतात इकडे. खासियत आहे पिवळी टॅक्सी इथली. तर चला आता इथनं पुढे आपल्याला राईड घ्यायचा. आलो सकाळी गेलेलं त्याच रोडनं, म्हणलं नको लय डोकं चालवाय. आता इथं राईड मारला की सरळ मोठा रोड लागतो, काय टेन्शन नाही. 180 टोल जातो एवढंच. भावना आता मी 80% सिटीतनं बाहेरच पडत आलो. 20% राहिले सिटी. पण महत्वाचं भावना, मला एवढा आनंद झालाय का नाही, काल रात्री जातानाही 1 रुपया गेला नाही आणि येताना 1 रुपया एंट्री गेली नाही. पोलीसवाले सगळे कुठं गायब झाली ती काय माहिती. नाहीतर बंगाली असं स्टेट आहे का नाही, ट्रान्सपोर्ट त्यांचं लय बेकार. पोलीस 1000-1500 रुपये जाते ती याला जायला वेगळं. 100-150 आत कोण, 100-200 आत कोण काय घेतच नाही. प्रत्येक चौकात दमी होती ते हवालदार. आता माझा येताना 1 रुपया मला कुठल्या हवालदारानं हात केला नाही, जातानाही नाही. एक नंबर 2 दिवसात सरकार आले तरी एवढे फरक पडलाय. आयला पण विषय आहे, आपल्या इकडे पण सरकार आहे यांचंच, भाजपाचंच. पण तिकडं काय फरक पडणं झालाय, ती काय बंद होईना ती आपली. पण इथं बंद होणं खरंच गरज होती माहिती काय. इथं काय त्रास आहे ना, जे ड्रायव्हर इकडं आलेत ना त्यांना विचारा कधी पण काय त्रास आहे. लय बेकार, लय परिस्थिती लय बेकार इकडली. तर 1 नंबर वाटलं, मनाला समाधान वाटलं की बाबा एंट्री बंद झाली. इकडं बंद नाही होणार, राहिलं आता जरा शांत आहे त्यामुळं. पण पूर्ण जर असं झालं का नाही, 1 नंबर लवकर सुधारणा होईल यांची. कारण 1 नंबर करप्शनला हे स्टेट येतं बंगाल. तर चला, प्रगती झालेली बघून लय भारी वाटलं. वेल डन वेस्ट बंगाल.
भावना कलकत्ता सिटी पार झालेली आहे आपली आणि आता मेन हायवेला लागलोय म्हणजे आपण लागायचं अजून. आता तो दांडलोपचा टोल येईल तो क्रॉस करू आणि मेन ब्रिज येईल सेतू. आता हे समोर दिसतोय असं येतोय बघा. आणि पलीकडं इकडं काली मंदिर आहे. जय काली माता. हे दिसतंय ते समोर मंदिर आहे काली माता मंदिर बघा ते पलीकडं. झूम करून दाखवत हे मंदिर आहे काली माता मंदिर. बरोबर त्या खाडीच्या शेजारीच आहे खाली. आणि हा मोठा आला ब्रिज हावड्याचा दांडलूप. काय नाही नाद खोळा कसं दिसतंय ऐ कलकत्ता. ब्रिज एक एवढंच कलकत्त्यात कुठं पण घुसायचं आपल्या मुंबई सारखा असं ब्रिज बनवलेला आहे बघा समुद्रावर खाडीवर. आणि ते मंदिर आहे बघा काली माता मंदिर पलीकडं. आणि हा ब्रिज हा जुन्यातला ब्रिज आहे आणि आता नवीन बांधलेला आहे न्यू ब्रिज. चला आता टोल फाडू आणि डायरेक्ट हायवेला लागू. टोलला थांबू जरा दुसरी एक गाडी अजून येणार आहे त्याच्या सोबत निघू आपण सोबतच. मग आला भावानं टोल दांडलूपचा टोल आहे हो. पलीकडं पार्किंग आहे ट्रान्सपोर्ट एरिया इकडं पार्किंग पण आहे आणि दानकुनीला पण आहे आणि इथं पण आहे. तर चला टोल क्रॉस करूया. टोल कितीचा आहे तुम्हाला दाखवतो बघा. 185 रुपयाचा टोल आहे आपल्या गाडीला. मग बघा किती टोल आहे. एवढा टोल असतो रे कुठं. नुकत्या सेतूचा टोल आहे तो सेतू त्या ब्रिजचा नवीन ब्रिजचा टोल बांधलाय. 185 रुपये टोल आहे. बाप रे बाप. दांडलूपचा टोल क्रॉस केला आणि थांबलोय आपण. दुसऱ्या गाडीची वाट बघतोय. ती गाडी यायला लागली. गाडी आली बहुतेक ती. बंबाय 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 आली आली आली. त्याला लोकेशन पाठवलं होतं. इथं नाही वाटतं. मुंबई पासिंग गाडी. मला पण गाडी माहित नाही कुठली. इंट्रा गाडी आहे बहुतेक कंटेनर काळावाला. अजून आलेलं नाही. वाट बघतोय भावाची. आला की लगेच कल्टी मारू आपण. भावानं 2 वाजल्यापासून थांबलोय. जवळजवळ 5 वाजले. 3 तास झालं. आपला तो कार्यकर्त्याचा आलेला नाही. माझं एडिटिंग झालं सगळं झालं. बहुतेक आली गाडी तीच दिसते. एवढी हायटेड आहे ती. भावाला नो एंट्रीत पकडलं होतं. आली गाडी बाबा आली आली आली. ये समोर या समोर या समोर या की हात दिसतोय का. आला भावा आला. तर चला आता निघूया. आता टाइमपास करायचा नाही. आता कल्टी मारायची डायरेक्ट नॉन स्टॉप. बुंगा फाईट आली दन्नू 3341. अरे भाई निघलोय. भावना लावलंय रिबीट. आता रात्रभर रिबीट असणार आहे. कंटिन्यू गाडी चालवायची. आज उद्या 9 आज म्हणजे परवा आपल्याला पोहोचायचं मुंबईत. काय का होईना गाडी खाली करून गावाला जायचं लग्नाला असा विषय आहे आपला. तर चला बघू कसं होतंय. जाणार आपण थांबणार नाही. झोपेल तिथं तास 1.5 तास झोपणार आणि निघणार. लय टाइमपास करणार नाही. डबल गाडी असली की टाइमपास होतो. पण मी काय टाइमपास आता करणार नाही. आता जाताना येताना जसं आलो तसं टापडात जाणार. कारण 6 दिवस आराम झालाय भरपूर. त्यामुळे काय टेन्शन नाही. भुंगा फाईट जाऊ आणि पोचू. भावानं धुलागडचा टोल क्रॉस केला. कलकत्ता पास केला. खडकपूर रोडला लागलोय. आणि असला धुवाधार पाऊस आलाय ना सगळी गाडी परत घाण होणार आहे. काल गाडीवर टकाटक केलेली गाडी पाणी बिणी मारून आज परत घाण होऊन जाईल रस्त्याला. आलाय बघा दणका विषय. कधी पण पडतो इकडे बरं. काय बिघाडलाय काय कळण झालंय. सकाळी येतोय सकाळ धरण चालूच आहे बघा. भरून निघलं की येतोय रस्त्याला लागायचं म्हटलं की. सकाळी पण निघताना कंपनीत ना आला आणि आता पण आलाय बघा. काय करायचं. गाडीची शंका आहे आम्हाला. थोडंसं ओव्हरलोड आहे का 50-60 किलो. त्यामुळे म्हटलं बॉक्स ढकलायची काटा पास करपर्यंत. परत टाकू तिरशी धाब्यावर गेल्यावर 10 बॉक्स इकडे टाकतो आणि निघतो. झाली का. पडायचं नाही ना मागं धाड 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 सगळं. भाऊन आपण पोहोचलोय बंगाल चेकपोस्टला. चला चेकपोस्ट पास करू. वजन काटाव घालायची. वजन चेक करायचं. भाऊन बेहरागोडाला पोहोचले. ओडिसा बॉर्डर. डिझेल टाकी फुल करूया. पंप बंद आहे वाटतं. काम चालू आहे पंपाचं. चला पुढे टाकू कुठंतरी. जामसुलाला थांबलं. डिझेल टाकी फुल करून घेतो. डिझेल टाकी फुल करून लगेच निघायचं.
पुढे जाऊन जेवण करू. पुढे धाबा आहे ते जेवण करू आणि कल्टी मारू. डिझेल टाकी फुल करायची चालू आहे. बघू शकता इंडियनचं पंप आहे. भावान डिझेल टाकी फुल केली. अजून 1800 किलोमीटर मुंबईचं आपलं रनिंग आहे. म्हणजे अजून आपल्याला 3 टाक्या लागतील अजून डिझेल. असा लपडा आहे आपला. 15 18. तर चला निघूया पुढे जेवण करू जाऊ. जेवायला थांबलं जामसुलाच्या तिथं. मस्तपैकी चिकन ऑर्डर केले. जेवण करू. झोप फक्त यायला नको घाटात ना. आता खराब रोड आहे सगळा. खराब रोडला झोपच येणार. चला जेवण करू मस्त निघू लगेच. दाबून जेवलं तर खरं फक्त झोप यायला नको. चला निघूया आता घाटात ना. आता खराब रोड हे लागणार. झोपायचं नाही. खराब रोड असल्यामुळे भावानं ह्या रोडला रनिंग ओळखत नाही लवकर. आता ही घाटाला लागलोय. एवढा थोडासा खराब आहे पट्टा पुढं. आता हे जवळजवळ 100 किलोमीटर चांगला खराब आहे. सिंगलच रोड. त्यामुळे इथंच केंजरपर्यंतच लय वेळ जातो. केंजर अजून इथनं 100 किलोमीटर असेल. मिनिमम 2-2.5 तास लागतील. बघा किती वाजतात. चला आता दाबून जेवले. 2दा जांभ्या आल्या पण काय झोप येऊन द्यायची नाही. चहा पे काय पे निघायचं कसं बी. खराब रोड लागलाय भावानं. झोप यायला लागली. तोंडावर पाणी वगैरे मारलं. मग झोप गेली पाहिजे. झोपून उपयोग नाही मग पोचत नसते. आणि खराब रोड सगळे डोळ्यावर आणि सिंगल रोड लागलाय 100 किलोमीटर. लाईटा सगळ्या डोळ्यावरच घेऊ असा विषय आहे. त्यामुळे झोप येते बाकी काय नाही. 1 वाजल्यात ना आपण पोचलोय बरोबर केंजरच्या घाटाला लागलोय. आणि अजून संबलपूर इथून मिनिमम असेल बघा 200 किलोमीटरच्या आसपास असेल. म्हणजे अजून तिकडं जायला 3.5-4 तास पकडा. अजून भरपूर असं रनिंग आहे. सकाळ आपल्याला होईल ओडिसा बॉर्डरला होईल सकाळ. चला चालू आहे रनिंग. रात्रभर आता रिपीटच आहे. झोप काय अजून आलेली नाही. मग अशी आलेली फ्रेश झालो मस्त आणि निघालोय. लागलोय घाटाला आता नेटवर्क वगैरे जायला झन घाट मारून घेऊ आणि पोचू खाली. काय आपल्याला घाट उतरायचाच आहे. भाऊन संबलपूर राहिले अजून इथून 150 किलोमीटर. त्याच्या अलीकडे थांबलो होतो. जरा कंटाळा आला होता. रेडबुल घेतलं. रेडबुल मारतो म्हणजे जरा एनर्जी राहील आणि मग निघू. कॉफी बघितली कॉफी नाही भेटली. मग म्हटलं तर रेडबुल घेतलं. तर चला कंटाळा तर जाईल पूर्ण निघून. भरपूर कंटाळा आलाय. कंटिन्यू निघलोय सकाळपर्यंत चालूच आहे. थांबलेलोच नाही. तर चला रेडबुल हाणू आणि कल्टी मारू. भावानं डबल रोड संपलाय. वाजलेत बरोबर 5. उजडायला लागले आणि आपण पोहोचलोय आता सिंगल रोडला कांजीपानीच्या घाटाला. आता घाट लागतो कांजीपानीचा. घाट उतरू मस्तपैकी आणि डायरेक्ट संबलपूर वगैरे क्रॉस करू RTO याच्या आत. तो चलो चलते अभी कांजीपानी के घाट की ओर. माणसं उठायला लागली बघा. 5 वाजले. सकाळी मस्त वाटते. हे जंगलात गार लागते. एकदम कडक जंगल आहे. किर्र काटा किर्र आवाज नुसता. कसा वाटतोय भावानं जंगल आणि घाट. सिंगल रोडला लय भारी वाटतं गाडी चालवा. गाडी आपली सिंगल रोडला बघा 80 असते फक्त. मस्त वाटतं पण जाग्यावर कट आहे ती बरं का. हे बघा कसा कट आहे. आणि आता नका विषय गेलाय कोणतरी डिवायडर तोडून इकडं. आता ह्या डिलिव्हरीवाल्याच्या मागं कव्हर चालायचं. त्याला अर्धा रोड लागतो टर्निंगला. लफडा आहे गाड्यांचा. बसत नाही त्या गाड्या टर्निंगला. डिलिव्हरीच्या आता गाड्या मार्केटमध्ये कमी दिसायला लागल्यात बरं का. आलेल्या काय क्रेज होती त्यांची. आता काय सगळं कार्यक्रम लागलाय काय त्याचा कोणास ठाव.
सकाळ सकाळ लय भारी वाटते मला घ्यायचा प्रवास करायचा जंगलात. आईला स्कूटी लावून कुठं गेलाय मेन जंगलात. खेळच आहे ना, कुर्र वाजतोय नुसतं कुर्र. कसं आहे जंगल. कांजीबानी बोलते, कांजीबानी उडीसा. भाऊन सकाळी सकाळी उजाडले, बरोबर मंदिरापाशी पोहोचले. वाजलेत बरोबर 5:10 झालेत. आता काय थांबत नाही, जायचं नॉनस्टॉप. ह्याला ही घ्यायचं आपल्याला, डमरू घ्यायचं. डमरू थांबूया डमरू घेऊन निघूया. तर हे मंदिर आणि घ्या दर्शन देवीचं. जय माता दी. नवीन खरेदी डमरू. पहिला वाला आपलं जरा खराब झाले, ते आपण केदारनाथला घेतलेला आहे. आणि हे आता इथं चला नवीन घेतलेला आहे, लावू चला आता. भावानं उजडलंय, आपण पोचलोय आता संबलपूरला. आणि हा व्हिडिओ जर वाढवत गेलो तर आणखीन मोठा होईल नॉनस्टॉप असल्यामुळं. तर चला भावानं, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.